मी परवा मला पत्रकार परिषदेत हा प्रश्न विचारला उत्तर दिलं होतं, आगे आगे देखिए होता है क्या. नाही, पण त्याच्या पुढचं तुम्ही आम्हाला सांगू शकता. नाही, बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत, चांगले लोक आहेत, त्यांची इच्छा आहे आमच्यासोबत यायची. इव्हेंच्युअली ज्यांच्या सोबत आमची वेवलेंथ जुळेल त्यांना आम्ही घेऊ. पण देवेंद्रजी, भाजपने आजवर नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली. तुमची वैचारिक भूमिका वेगळी होती, त्यांची वैचारिक भूमिका वेगळी आहे. आज मात्र आता हे सगळे नेते आणि पक्ष आपल्या सोबत आलेले आहेत. भाजपचा जो मूळ मतदार आहे त्यांना हा बदल पचेल का, नाही आवडेल का? बघा, भाजपने जर आपलं स्वत्व सोडलं तर त्यांना ते आवडणार नाही. पण आज वेगवेगळ्या पक्षाचे लोक आमच्यासोबत येऊन जय श्रीरामचा नारा देत असतील तर आमच्या लोकांना का आवडणार नाही? भारत माता की जय म्हणत असतील तर का आवडणार नाही? ज्या लोकांनी एकेकाळी सुडो सेक्युलरिझमला सेक्युलरिझम समजून आमच्या हिंदुत्वाला विरोध केला, आज जर त्यांच्या हे लक्षात येत असेल की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, ते कुठल्या जाती धर्माला धरून नाही आहे आणि अपीजमेंटनी लांगुल चालनाने या देशाचा विकास होऊ शकत नाही, अशी भूमिका घेऊन जर आमच्यासोबत कोणी येत असेल तर आमच्या मतदाराला त्याचा आनंदच होईल की कालपर्यंत ज्यांनी विरोध केला त्यांना आता आपली भूमिका पटते आणि म्हणून आमचे मतदार निश्चितपणे आमच्यासोबत राहतील. देवेंद्र जी, लोग आपसे बहुत डरते हैं. आपके मन में क्या चल रहा है किसी को पता नहीं चलता. कब किसके पेट में चले जाएंगे, कब उसका पेट फाड़ डालेंगे, हाँ, उनको लोगों को समझ में नहीं आता है. और आप जो पॉलिटिकल एक्शन ओरिएंटेड जो काम करते हैं और उसमें सारे विपक्ष इधर भीतर बिखर जाते हैं, तो ये हुनर आपने कहां से सीखा है, बताइए. देखिए, मैं बहुत सीधा आदमी हूं, कभी कभी जलेबी जैसा भी सीधा होता हूं मैं, लेकिन तसा मी फार सरळ माणूस आहे आणि मला असं वाटतं की मी सरळ मार्गी काम करत असतो. ज्या गोष्टी घडतात त्या कशा घडतात मलाही माहिती नाही, त्या घडत जातात. मी माझा मार्ग सोडत नाही, मी त्या मार्गाने जात जातो. आणि हे खरंच आहे की अनेक वेळा अनेक चमत्कार होतात, पण ते काही असे ठरवून केले आहेत किंवा काहीतरी मनात ठेवून केले आहेत असं काही नसतं. मी माझा अजेंडा हा पॉलिटिकल नाही, पॉलिटिक्स हा माझ्या अजेंड्याचा एक